Hello, friends. I am Prashant Khadbade. Welcoming you to my Dreams Comes True YouTube channel. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत खडबडे आपलं ड्रीम्स कम्स ट्रू युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वाईचा एक राहिलेला भाग पाहणार आहोत. त्यामध्ये प्रथम आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स या तीन काळांचा पॅसिव्ह वॉइस कसा केला जातो ते आपण एका पीपीटीच्या माध्यमातून पाहूया. त्यानंतर आपण देन वी विल लर्न अबाउट हाऊ टू मेक अ पॅसिव्ह वॉइस ऑफ सच सेंटेन्सेस दोज हॅव नो ऑब्जेक्ट. These sentences are called imperative sentences, but those have no object. पहा की आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये अशी काही आज्ञार्थी वाक्य पाहणार आहोत की ज्या आज्ञार्थी वाक्यामध्ये कर्म नाही, ऑब्जेक्ट नाही, त्याचा पॅसिव्ह वॉइस करणार आहोत. त्यानंतर शेवटी अशी इम्परेटिव्ह सेंटेन्स की जी इम्परेटिव्ह सेंटेन्स सजेशन देतात, सल्ला देतात, त्यांचा पॅसिव्ह वॉइस पाहणार आहोत. तर चला पाहूया मग. लेट्स हॅव अ शेअर पीपीटी रिलेटेड टू व्हॉइस. टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. बघा त्याचं स्ट्रक्चर काय आहे पहा. रचना, सब्जेक्ट घ्या, त्यानंतर हॅव किंवा हॅज हे ऑक्झिलरी वर्ब घ्या, त्यानंतर मेन वर्बचं तिसरं रूप आणि शेवटी ऑब्जेक्ट. पहा आता हॅव किंवा हॅज कधी घेतलं जातं. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, यू हॅव, ही हॅज, सी हॅज, इट हॅज, राम हॅज, सुनीता हॅज, अमरेला हॅज, टायगर हॅज आणि दे हॅव. तर लक्षात पहा, लक्षात घ्या की जे काही तीन परफेक्ट टेन्स आहेत या तीनही परफेक्ट टेन्स मध्ये मेन वर्बचं तिसरं रूप असतं. ओके ना. हाऊ टू मेक अ पॅसिव्ह वॉइस ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. लेट्स फॉलो द स्ट्रक्चर ऑफ पॅसिव्ह वॉइस ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. बघा प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा म्हणजे पूर्ण वर्तमान काळाचा पॅसिव्ह वॉइस करण्यासाठी हे स्ट्रक्चर आहे. बघा पहिल्यांदा ऑब्जेक्ट घ्या, त्यानंतर ऑब्जेक्ट अनुसार हॅव बीन किंवा हॅज बीन घ्या, त्यानंतर मेन वर्बचं तिसरं रूप, त्यानंतर वाक्यात राहिलेला भाग, त्यानंतर बायने वाक्यातला सब्जेक्ट जोडा. चला चला पाहूया की प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा पॅसिव्ह वॉइस कसा केला जातो ते आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊ. आधी सोडून घेतली होती पहा. राम हॅज स्टार्टेड हिज ओन बिझनेस टुडे. बघा पॅसिव्ह वॉइस करण्यासाठी काय लागतं. पहिल्यांदा ऑब्जेक्ट घ्या, ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट काय पहा, ओन बिझनेस. ओन बिझनेस हे निर्जीव गोष्ट आहे म्हणून येईल हॅज. पॅसिव्ह वॉइस मध्ये बीन घेतलं जातं. त्यानंतर येईल मेन वर्बचं तिसरं रूप. मेन वर्ब आहे स्टार्टेड, तिसरं रूप स्टार्टेड. वाक्यात राहिलेला भाग घ्या पुढे. त्यानंतर बायने सब्जेक्ट जोडा. सब्जेक्ट आहे राम. चला दुसरं वाक्य आहे दे हॅव सेलिब्रेटेड देअर विक्ट्री विथ अ जॉय. याचा पॅसिव्ह वॉइस करूया. प्रथम ऑब्जेक्ट
ऑब्जेक्ट आहे देअर विक्ट्री. त्यानंतर घ्यायचंय पहा, विक्ट्री ही निर्जीव देअर विक्ट्री ही एक निर्जीव गोष्ट आहे, काल्पनिक गोष्ट आहे आणि एकवचने. हॅज येईल. पॅसिव्ह वॉइस मध्ये बिन हा शब्द घेतला जातो. त्यानंतर मेन वर्ब पहा, सेलिब्रेटेड, त्याचं तिसरं रूप सेलिब्रेटेड. वाक्यात राहिलेला भाग घ्या, का कुठला आहे पहा, विथ जॉय राहिले पहा, विथ जॉय. त्यानंतर बायने सब्जेक्ट जोडा. सब्जेक्ट जर नाऊन असेल तर तो आहे तसं जोडायचा. सब्जेक्ट प्रोनाऊन असेल तर त्या प्रोनाऊनची ऑब्जेक्टिव्ह केस, द्वितीय विभक्ती. सब्जेक्ट आहे दे, प्रोनाऊन आहे, त्याची द्वितीय विभक्ती आहे दे. बघा पॅसिव्ह व्हॉइस होईल, देअर विक्ट्री हॅज बीन सेलिब्रेटेड विथ जॉय बाय दे. चला जाऊया पुढच्या वाक्याकडे वळूया. आय हॅव इटन ऑल दॅट फूड. नाव पहिल्यांदा ऑब्जेक्ट घ्या, लेट्स टेक ऑब्जेक्ट. ऑल दॅट फूड हे कसं आहे, एक वचने निर्जीव आहे, म्हणून येईल हॅज. पॅसिव्ह मध्ये बिन हा शब्द घ्यायचा, बिन. त्यानंतर मेन वर्ब तिसरं रूप, मेन वर्ब आहे इटर, तिसरं रूप इटर. त्यानंतर बाय हा शब्द घ्या. त्यानंतर बायने सब्जेक्ट घ्या, बायने सब्जेक्ट जोडा. सब्जेक्ट आहे आय, हे प्रोनाउन आहे, त्याची द्वितीय विभक्ती मी घ्यायची. चला पुढचं वाक्य, ही ही हॅज प्लेड हिज ओन रोल ब्युटिफुली. चला पहिल्यांदा पॅसिव्हाइज करण्यासाठी घ्यायचं आहे ऑब्जेक्ट, हिज ओन रोल. हिज ओन रोल ही गोष्ट कशी आहे, त्याची स्वतःची भूमिका, एक निर्जीव गोष्ट आहे, काल्पनिक आहे, एक वचने हॅज घेतलं. त्यानंतर पॅसिव्ह मध्ये बिन हा शब्द घ्यायचा. मेन वर्ब कुठला आहे, प्लेड, त्याचं तिसरं रूप प्लेड. वाक्यात राहिलेला भाग ब्युटिफुली. त्यानंतर बायने सब्जेक्ट जोडा. सब्जेक्ट आहे ही, त्याची द्वितीय ऑब्जेक्टिव्ह केस हिम. चला पॅसिवाइज काय होईल, हिज ओन रोल हॅज बीन प्लेड ब्युटिफुली बाय हिम. चला पुढच्या वाक्यांकडे वळूया. वाक्य आहे पहा, वी हॅव कम्प्लिटेड माय होल स्टडी. ऑब्जेक्ट घ्या, माय होल स्टडी. तर माय होल स्टडी माझा संपूर्ण अभ्यास, ही एक निर्जीव गोष्ट आहे, एकवचनी हॅज येईल. प्रेझेंट परफेक्ट मध्ये पॅसिवाइज करताना बिन हा शब्द घ्यायचा. त्यानंतर मेन वर्ब कुठला आहे, कम्प्लिटेड, ते तिसरं रूप कम्प्लिटेडच. वाक्यात राहिलेला भाग नाहीये, बायने सब्जेक्ट जोडा. बाय सब्जेक्ट प्रोनाउन आहे कुठलं, वी, ऑब्जेक्टिव्ह केस अस. पॅसिव्ह वॉइस होईल, माय होल स्टडी हॅज बीन कम्प्लिटेड बाय अस. चला लेट्स मूव टू द सेंटेन्स नंबर 6. She has gone to her cousin's home for a dinner. Now, let's take object. Object घेऊया. मोठा ऑब्जेक्ट आहे पहा, टू हर कझिन्स डिनर. कझिन्स डिनर, डिनर ही एक कशी आहे, निर्जीव गोष्ट आहे, एक वचने हॅज. प्रेझेंट परफेक्टचा पॅसिवाइज करताना बिन हा शब्द घ्यायचा, बिन. मेन वर्ब पहा, मेन वर्ब काय, गॉन, तिसरं रूप गॉनच. वाक्यात राहिलेला भाग घ्या,
वाक्यात राहिलं बघ, फॉर डिनर. त्यानंतर बायने सब्जेक्ट जोडा, सब्जेक्ट आहे शी, त्याचे ऑब्जेक्टिव्ह केस हर. हे वाक्य आपण परत एकदा पाहूया, मोठं आहे म्हणून परत पाहूया. ऑब्जेक्ट घ्या पहिल्यांदा, टू. हर कझिन्स होम घेतलं, ऑब्जेक्ट घेतला. त्यानंतर ऑब्जेक्ट कसं आहे, टू कझिन्स, टू हर कझिन्स होम, म्हणजे तिच्या चुलत भावाच्या घरी. घर निर्जीव गोष्ट एकवचनी हॅज इन. प्रेझेंट परफेक्ट चा पॅसिवाइज करताना बीन हा शब्द घ्या. त्यानंतर मेन वर्ब गॉन, त्याचं ते स्वरूप गॉन. वाक्यात राहिलेला भाग फॉर डिनर. नंतर बायने सब्जेक्ट जोडा, सब्जेक्ट आहे शी, हे प्रोनाउन आहे, त्याची द्वितीय विभक्ती हर. तर बघा अशा प्रकारे याचा पॅसिव्ह वॉइस होईल, टू हर कझिन्स होम हॅज बीन गॉन फॉर अ डिनर बाय हर. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा पॅसिव्ह वॉइस कसा केला जातो ते समजून घेतलं. चला पुढे जाऊया. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ. त्याचं स्ट्रक्चर आहे पहा. पहिल्यांदा सब्जेक्ट, त्यानंतर हॅड, मेन वर्बचं तिसरं रूप आणि ऑब्जेक्ट. पॅसिवाइज जर करायचं असेल तर रचना असेल, पहिल्यांदा ऑब्जेक्ट घ्या, त्यानंतर हॅडला बिन जोडा, मेन वर्बचं तिसरं रूप, वाक्यात राहिलेला भाग, बायने सब्जेक्ट जोडा. सब्जेक्ट जर नाऊन असेल तर आहे तसा बायला ते नाऊन जोडायचं. सब्जेक्ट जर प्रोनाऊन असेल तर बायला जोडताना त्या प्रोनाऊनची ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे द्वितीय विभक्ती जोडायची. चला पुढे जाऊया वाक्यांकडे. पहिलं वाक्य आहे, राम हॅड किल्ड रावणा अकॉर्डिंग टू महाभारता. हे वाक्य आहे. पहिल्यांदा ऑब्जेक्ट घ्या, ऑब्जेक्ट काय घ्यायचंय, ऑब्जेक्ट. त्यानंतर हॅड बीन, त्यानंतर मेन बरोबर तिसरं रूप, रिमेनिंग पार्ट राहिला भाग, बायने सब्जेक्ट. चला घ्या पहिल्यांदा ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडली ते ऑब्जेक्ट असतं. ऑब्जेक्ट आहे रावणा, रावणा. त्यानंतर हॅड, त्यानंतर बिन हा शब्द पास्ट परफेक्ट मध्ये पॅसिवाइज करताना बिन हा शब्द जोडतात. बिन, नंतर मेन बरोबर तिसरं रूप, किल्ड राहिलेला भाग, अकॉर्डिंग टू महाभारता. महाभारता. त्यानंतर बायने सब्जेक्ट जोडा, सब्जेक्ट आहे राम. तर बघा पॅसिवाइज होईल, रावणा हॅड बीन किल्ड अकॉर्डिंग टू महाभारता बाय रा. ठीक आहे. चला पुढे जाऊया. आय हॅड रिटर्न माय डायरी डेली. मी माझी डायरी माझी रोजनिशी दररोज लिहित होतो. चला ऑब्जेक्ट घ्या, ऑब्जेक्ट आहे माय डायरी. हॅड घ्या, त्यानंतर हॅडला जोडून बिन घ्यायचं. पास्ट परफेक्ट मध्ये पॅसिवाइज करताना बिन घेतात, बिन. मेन वर्बचं तिसरं रूप, मेन वर्ब आहे रिटर्न, त्याचं तिसरं रूप रिटर्नच. वाक्यात राहिलेला भाग घ्या, डेली. त्यानंतर बायने सब्जेक्ट जोडा, सब्जेक्ट आहे प्रोनाउन आय, त्याची द्वितीय विभक्ती ऑब्जेक्टिव्ह केस मी. तर पॅसिव्ह वॉइस होईल, माय डायरी हॅड बीन रिटर्न डेली बाय मी. आय हॅड गिव्हन वन मोर चान्स टू हर फॉर इम्प्रुव्हमेंट. चला पॅसिव्ह वॉइस करूया. प्रथम
ऑब्जेक्ट. वन मोर चान्स. त्यानंतर हॅड. नंतर बिन हा शब्द मेन वर्ब. गिवन त्याचं तिसरं रूप. गिवन. राहिलेला भाग टू हर फॉर इम्प्रुव्हमेंट. इम्प्रुव्हमेंट. त्यानंतर बाय. बायने सब्जेक्ट जोडा. सब्जेक्ट आहे आय, हे प्रोनाउन आहे, त्याची ऑब्जेक्टिव्ह केस मी. ओके. पुढचं वाक्य आहे एव्हरीवन हॅड टेकन प्रॉमिस टू हेल्प पुअर पीपल. ठीक आहे. पॅसिवाइज करूया. पॅसिवाइज करण्यासाठी पहिल्यांदा ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आहे पुअर पीपल. टू हेल्प पुअर पीपल. पीपल. त्यानंतर ऑब्जेक्ट आहे टू हेल्प पुअर पीपल. त्यानंतर हॅड. बिन हा शब्द घ्या. मेन वर्ब प्रॉमिस. मेन वर्ब आहे टेकन. तिसरं रूप टेकन. त्यानंतर वाक्यात राहिलेला भाग आहे का? राहिलेला भाग आहे प्रॉमिस. सॉरी, पहा इथे एक मिस्टेक आहे, आपण दुरुस्त करूया. पहिल्यांदा ऑब्जेक्ट घ्या. ऑब्जेक्ट बघा काय आहे. एव्हरीवन हॅड टेकन प्रॉमिस टू हेल्प हर पीपल. ऑब्जेक्ट आहे प्रॉमिस. गडबडीत. ठीक आहे. प्रॉमिस. त्यानंतर हॅड हा शब्द. त्यानंतर पास्ट परफेक्ट मध्ये पॅसिवाइज करताना बिन हा शब्द घ्यायचा. त्यानंतर मेन वर्ब, त्याचं तिसरं रूप. मेन वर्ब आहे टेकन, त्याचं तिसरं रूप टेकन. नंतर राहिलेला भाग घ्या टू हेल्प पुअर पीपल. त्यानंतर बायने सब्जेक्ट जोडा. सब्जेक्ट आहे एव्हरीवन. पहा पॅसिवाइज होईल प्रॉमिस हॅड बी टेकन टू हेल्प पुअर पीपल बाय एव्हरीवन. अशा प्रकारे पहा पास्ट परफेक्ट टेन्सचा पॅसिवाइज कसा केला जातो हे आपण वाक्यांद्वारे समजून घेतलं. आता पहा इथं, आता ही सर्व वाक्य मी स्वतः क्रिएट केलेली आहेत, बनवलेली आहेत. थोडीशी स्कॉलरशिपच्या दृष्टीनं वाक्य असल्यामुळं आपल्याला अवघड वाटेल, परंतु समजून घ्या. शेवटचा टेन्स आहे पहा फ्युचर परफेक्ट टेन्स, म्हणजे पूर्ण भविष्य काळ. याचं सूत्र आहे पहिल्यांदा सब्जेक्ट घ्या. त्यानंतर शॅल हॅव किंवा विल हॅव घ्या. त्यानंतर मेन वर्बचं तिसरं रूप. आणि शेवटी ऑब्जेक्ट. आता शाल हॅव कधी घ्यायचं आणि विल हॅव कधी. आय शाल हॅव. वी शाल हॅव. यू विल हॅव. यू विल हॅव. ही विल हॅव. शी विल हॅव. इट विल हॅव. राम म्हणजेच ही विल हॅव. सुनीता म्हणजे शी विल हॅव. आणि दे विल हॅव. म्हणजे लक्षात ठेवा आय आणि वीच्या पुढे शाल हॅव होईल, बाकी सगळ्यांच्या पुढे विल हॅव. मग सूत्र परत रिपीट करतोय. पहिल्यांदा सब्जेक्ट घ्या. त्यानंतर शाल हॅव किंवा विल हॅव. मेन वर्बचं तिसरं रूप आणि शेवटी ऑब्जेक्ट. Okay, let's make a passive voice of future perfect tense. Which structure of passive voice
शुड वी फॉलो टू मेक अ पॅसिव्ह वॉइस ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स? जर आपल्याला फ्युचर परफेक्ट टेन्स पॅसिव्ह वॉइस जर करायचा असेल तर कोणतं रचना आपल्याला फॉलो करावी लागेल? पहिल्यांदा ऑब्जेक्ट घ्या, त्यानंतर ऑब्जेक्ट अनुसार शाल हॅव किंवा विल हॅव घ्या. परंतु लक्ष द्या मुलांना, शक्यतो ऑब्जेक्ट जर आय किंवा वी असेल तर त्याच्या पुढे शाल हॅव येतं, बाकी सगळ्यांच्या पुढे विल हॅव. त्यानंतर बिन हा शब्द, त्यानंतर मेन वर्बचं तिसरं रूप, वाक्यात राहिलेला भाग घ्या लगेच, आणि बायने सब्जेक्ट जोडा. पहा, इथं तुमच्या लक्षात आलं असेल की तीनही काळाचा म्हणजे तीनही परफेक्ट टेन्सचा पॅसिव्ह वॉइस करताना त्या ऑक्झिलरी वर्बला बिन हा शब्द जोडायचा. ओके. पॅसिव्ह वॉइसचं सूत्र आहे ऑब्जेक्ट शाल हॅव किंवा विल हॅव, त्यानंतर बिन, त्यानंतर मेन वर्बचं तिसरं रूप, वाक्यात राहिलेला भाग, बायने सब्जेक्ट जोडा. चला वाक्यांद्वारे समजून घेऊया. Ramesh will have got big success in future time. Now let's take ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आहे पहा, शोधून काढा. गॉट. ऑब्जेक्ट शक्यतो मेन वर्ब नंतरच येतो. मेन वर्ब आहे गॉट, त्यानंतर ऑब्जेक्ट आले पहा बिग सक्सेस. बिग सक्सेस मी तुम्हाला सांगितलंय आय किंवा ओईच्या पुढे शाली हा होईल, बाकी सगळ्यांच्या पुढे विल ह्या. विल ह्या. त्यानंतर परफेक्ट टेन्स मध्ये पॅसिव्हाइज करताना बिन हा शब्द घ्यायचा, बिन. त्यानंतर मेन वर्ब गॉट, तिसरं रूप गॉट. राहिला भाग घ्या वाक्यातला, इन फ्युचर टाइम. फ्युचर टाइम. त्यानंतर बायने सब्जेक्ट जोडा, सब्जेक्ट आहे रमेश, नाऊन आहे आहेच जोडायचं. पुढचं वाक्य पहा. पुढचं वाक्य पाहण्यापूर्वी पहिल्या वाक्याचा पॅसिव्हाइज कसा झाला पहा. बिग सक्सेस विल हॅव बीन गॉट इन फ्युचर टाइम बाय रमेश. चला नेक्स्ट मूव टू द सेकंड सेंटेन्स ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स. मग आहे का फ्युचर परफेक्ट टेन्स? पहिल्यांदा सब्जेक्ट आय, त्यानंतर शाल हॅव हे ऑक्झिलरी वर्ब, त्यानंतर वर्कचं तिसरं रूप वर्कड, त्यानंतर ऑब्जेक्ट आहे इन बिग कंपनी. चला पॅसिव्हाइज करूया. ऑब्जेक्ट आहे इन बिग कंपनी. सांगितलं तुम्हाला आय किंवा ओईच्या पुढे शाल हॅव येतं, बाकी सगळ्यांच्या पुढे विल हॅव. त्यानंतर परफेक्टचा पॅसिव्हाइज करताना बिन हा शब्द नक्की घ्या. बिन, मेन वर्ब वर्कड, त्याचं तिसरं रूप वर्कड. वाक्यात राहिलेला भाग आहे का? नाही. बायने सब्जेक्ट जोडा, सब्जेक्ट आहे प्रोनाउन आय, त्याची ऑब्जेक्टिव्ह केस द्वितीय विभक्ती मी. पॅसिव्ह वॉइस होईल इन बिग कंपनी विल हॅव बीन वर्कड बाय मी. चला पुढच्या वाक्याकडे वळूया. तिसरं वाक्य, ही विल हॅव रिटन हिज ओन बुक. पॅसिव्हाइज करा ऑब्जेक्ट हिज ओन बुक. बघा मेन वर्ब नंतर ऑब्जेक्ट असतं, मेन वर्ब रिटर्न आहे, त्यानंतरच हे ऑब्जेक्ट आहे हिज बुक. त्यानंतर विल हॅवच येईल. बिन हा शब्द घेतला, बिन हा शब्द. त्यानंतर काय? मेन वर्ब रिटर्न, त्याचं तिसरं रूप रिटर्नच. वाक्यात राहिलेला भाग नाहीये. त्यानंतर बायने सब्जेक्ट जोडा, सब्जेक्ट आहे ही, प्रोनाउन आहे त्याची
द्वितीय विभक्ती हिम. सोनू विल हॅव प्लेड इम्पॉर्टंट रोल इन सिनेमा. चला ऑब्जेक्ट घ्या. बघा मेन बरोबर प्लेड नंतर आलंय ऑब्जेक्ट इम्पॉर्टंट रोल. इम्पॉर्टंट रोल विल हॅव, नंतर बीन हा शब्द बीन. मेन बरोबर प्लेड तिसरं रूप प्लेड. वाक्यात राहिलेला भाग घ्या इन सिनेमा. त्यानंतर बायने सब्जेक्ट जोडा. बाय. सब्जेक्ट काय? सोनू. पॅसिव्ह वॉइस कसा होईल? इम्पॉर्टंट रोल विल हॅव बीन प्लेड इन सिनेमा बाय सोनू. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या तासिकेला प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ, पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ, फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ या तीनही काळांची रचना आणि यांचा पॅसिव्ह वॉइस कसा केला जातो हे आपण समजून घेतलं. आता वळूया आपण वॉइसच्या पुढच्या भागामध्ये. सॉरी पहा, एक आणखीन दोन वाक्य राहिले आहेत पहा. घेऊया दोन वाक्य ते. ओके. वी शॅल हॅव बिल्ट आवर हाऊसेस ऑन मास इन फ्युचर. पुढं जोडावं लागेल. चला घ्या ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आहे आवर हाऊसेस. आवर हाऊसेस त्यानंतर येईल विल हॅव, त्यानंतर बिन हा शब्द, नंतर मेन बरोबर बिल्ट. वाक्यात राहिलं भाग आहे का? आहे. ऑन मास. बायने सब्जेक्ट जोडा. सब्जेक्ट आहे वी, प्रोनाउन आहे. ऑब्जेक्ट इज अस. पॅसिव्ह वॉइस होईल आवर हाऊसेस विल हॅव बीन बिल्ट ऑन मास बाय अस. चला पुढचा. ह्युमन विल हॅव इन्व्हेंटेड AI सिस्टीम for factory work in future. Human will have invented AI system for factory work in future. चला घेऊया ऑब्जेक्ट. इन्व्हेंटेड हे मेन वर्ब आहे, त्यानंतर आलेलं आहे ऑब्जेक्ट AI सिस्टीम. AI सिस्टीम शक्यतो विल हॅवच येतं. आय आणि वीच्या पुढे शॅल हॅव, बाकी सगळ्यांच्या पुढे विल हॅव. विल हॅव. त्यानंतर बिन हा शब्द, त्यानंतर मेन वर्ब इन्व्हेंटेड, त्याचं तिसरं रूप इन्व्हेंटेड. त्यानंतर वाक्यात राहिला भाग घ्या. फॉर फॅक्टरी वर्क इन फ्युचर. नंतर बायने सब्जेक्ट जोडा. सब्जेक्ट आहे ह्युमन. बघा पॅसिव्ह वॉइस होईल AI सिस्टीम विल हॅव बीन इन्व्हेंटेड फॉर फॅक्टरी वर्क इन फ्युचर बाय ह्युमन. जरा थोड्या वेळ आपण या तासाकरिता जोरात थोडासा विराम घेऊया आणि पुढे जाऊया.
मग येणार तुला. शांत बस. Now, now let's move to the passive voice of imperative sentences. Those suggest suggestion. Those indicate suggestion. आपण अशी काही इम्परेटिव्ह सेंटेन्स पाहणार आहोत की जी इम्परेटिव्ह सेंटेन्स आपल्याला सजेशन देतात, सल्ला देतात. त्यांचं पॅसिव्ह वॉइस आपण डायरेक्ट पाहणार आहोत विदाउट सूत्रांचा. पहा पॅसिव्ह वॉइस पाहूया. पण ज्याप्रमाणे साध्या इम्परेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह वॉइस करतो तसंच करायचा थोडासा चेंज आहे. साधारणतः बघा आपण सजेशन देताना शुडचा वापर करतो. शुड पाहिजे, बरोबर आहे. उदाहरणार्थ काय, हा, वन शुड फोकस ऑन वन शुड फोकस ऑन हिज स्टडी टू गेट सक्सेस. प्रत्येकानं त्याच्या अभ्यासावर फोकस केलं पाहिजे म्हणजे त्याला यश मिळेल. ओके. नाव या सजेशन देणाऱ्या वाक्याचा पॅसिव्ह वॉइस पाहूया. बघा वाक्य कसं आहे. लव्ह द वर्ल्ड, जगावर प्रेम करा. म्हणजे सल्ला दिलाय ना, सजेशन दिलंय. जगावर प्रेम करा, सल्ला दिलाय. म्हणजे बांधिलकीची भावना ठेवा, हे यातून सल्ला आहे. पॅसिव्ह वॉइस पाहूया. पहिल्यांदा लेट हा शब्द, नंतर वाक्यातलं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट इथं असतं पहा मेन वर्ब नंतर द वर्ल्ड. लेट द वर्ल्ड, त्यानंतर याचं बघा पॅसिव्ह वॉइस होईल. पहिल्यांदा ऑब्जेक्ट घ्या. ऑब्जेक्ट काय, द वर्ल्ड. त्यानंतर शुड बी हा शब्द, नंतर मेन वर्ब लव, तिचं तिसरं रूप लवड. पुढचं वाक्य आहे ओबे युअर पेरेंट्स, तुमच्या आई वडिलांच्या आज्ञा पाळा. सजेशन दिलंय, सल्ला दिलाय. याचा पॅसिव्ह वॉइस होईल पहा. चला घ्या ऑब्जेक्ट युअर, युअर पेरेंट्स, नंतर शुड बी हा शब्द कायम घ्यायचा. शुड बी ऑब्जेक्ट, शुड बी, त्यानंतर मेन वर्बचं तिसरं रूप